नमस्कार मित्रांनो, 10 वाजत आले त्या अजून कामाचा पत्या नाही आणि मला तिथनं काय म्हणून आणलं होतं तुम्ही? कामाला जायचंय मला, तिथं मला डबा ती करावा लागतो. आज सगळं मी आवरलंय केलंय. 10 वाजले त्या. आता फोन येईल, मग फोन येईल. फोन पण नाही, काय नाही. आणि कशा पाहिजे तुम्ही मला आणलं तिथनं? तुला माहित असतो का? माझ्या तर कुठला फोन आला नाही, गाडी भेट नाही म्हणून जायचं राहिलंय. सोननला जायचंय, पोल रंगवायला माहित असतं का? आणि तुला काय घेणं दे नाही. 3दा मी कामाला जाऊ नाही तर घरी बसू. तू काय माझी मालकी ना झाली काय? मालकी झाली म्हणजे मला काय म्हणून तुम्ही आणलं? तीच म्हणून आणलं होतं ना. मग मला पण तुला काय तिथं ठेवायची होती काय? झाले ना, राख्या बांधून आली ना, घरचं बघाव काय काय उठलं का सुटलं. गावात नाही कोणाचं बडवा गोरवाचं म्हणल्यावर काम चालू आहे. तुझ्यामुळे तर सगळ्या गाडराचं वाटोळ झालंय. कशाला माझ्या वाटोळ होतं या? मी हाय म्हणून तर तुमचं चांगलं होतं या. कशाला चांगलं आहे? कशाला चांगलं आहे मग काय तुमचं म्हणणं? राख्याला गेली, आदल्या दिवशी कामाला जायचा फोन आला तर तू म्हणली जाऊ नका, राहू द्या पावसा पाण्यानं. आणि त्या दिवशी पण गेलो नाही. परत राखेल तुला सोडायला आलो, माघारी आलो, घरचं बघितलं, परत तुला न्यायला अजून यायचं. केवढ्यात परवडलं. आणि ह्याच्यात 4-5 दिवस कामाचं खाडं झालं नाही. आणि रोज माणसं काय रोज बोलवती का कामाला? एकदा येईना 4-5 दिवस का नवीन गडी घेत असतील कामाला. ही माहित नसतं काय? सगळं सांगायचं असतं तुला. म्हणजे सगळा दोष मला द्यायला मग काय म्हणतोस करता? काय केलं तुला? मला काय झालं का घरचं? अजून माझ्यावरच म्हणताय, मला म्हणताय काय घरचं करती. 3दा शर्ट बांधलेली बाहेर तशी जायची. आता घरचं तर करायला पाहिजे का नाही? धुणं भांडी स्वयंपाक झाल्याशिवाय मला काय जाता येते का? एकदा गेले म्हणजे माझी मी बघेन ना तिथं हिंडवत बसीन. काय केलं मी? नेहली शर्ट नुसतं नेहू लागितली, गेलं गे आला घरी. माझी मी अर्ध्या तासानं येतो म्हणणार, 1-2 तासानं आले तर या. म्हणजे कसा विश्वास तर ठेवा होता? ही असली वागते ती करते ती मानाचंच. पण काय म्हणणार नाही कशात चांगलं आहे कशात नाही. एवढं पण काय सांगायची माझ्यावर आज वेळ आली या. काय वेळ आली तुझ्यावर? काय बोलायचं संपत नाही. त्यामुळं मी पण लक्ष देत नाही. मला पण मस्त घरी काम आहे ते तुरी ती नीट करायची ते बघा. अशा पसरू घातले ते. जरा लक्ष न दिल्यामुळं कीड लागली आहे. त्यांना काय आपलं ते काय बोलत राहणार, पण आपल्याला करायचं ते करावं लागतंय. काम आहे ती म्हणल्यावर 4 कामं करून आपलं निवांत राहायचं. हाय गे हे आपलं अजून त्यांनी जातेल नाही तर राहतेल. काय करायचं मला? कामाला जाऊ नाही तर तिथंच बसू. आपलं काम करत राहायचं. त्यात शहरासनी पण हेच आहे, पावसाचं वातावरण झालंय. घरचं करून पटकीनं जाणार आहे. काय करायचं चालू आहे आता? काय करायचं चालूय? काय तर करावं लागतंय की. तुमच्यावर बसून जमतंय बाई आम्हाला. सकाळ चहाच्या टायमिंगला तुम्हाला जेवायला. ते पण झालं जेवण, ती करून निवांत बसले तर या. आता फोन येईल कसल्या त्या डांबाला कलर करायचा. आला तर जातेल नाही तर राहिलं. तुमचं काय राजावनी थाटायचं, आमचं कशाच आहे? ते तुरीला ती कीड लागली या. म्हटलं नीट तर करून ठेवावं. थोडी डाळ केलती, त्या डाळीला पण बघावं म्हणलं. डाळ काय चांगली आहे पण ती कीड लागली की काय करायचं? बघायला लागतंय की एक. आम्हाला घरी बसून कामं नसते ती. आता आम्ही गेल्यावर तर किती तुम्हाला कामं झाली की घरची. तुम्हाला लय काम होते ती वाईटच. एवढे मागायचं आणायचं त्याला किड लागतो, नीट ठेवायचं कळत नाही आजवरच. ती किडाची वस्तू असते. किती आणावी? किलोभर आणावी. किती आंधळ आणली तिथं पसरो घातली बघा. इतकी मांडळ आणते ती काय? त्याला पण कीड लागली झालं. खायासाठी आणली ना. मग आता आणताय की माळवं ती, मग ती राहतंय तसं. आणि तुम्हाला अजून माळवं ती लय खा वाटत नाही, त्यातनं पण वाशाट. आता मी तर काय करणार आहे? अगं ताई वरण खाती म्हणून तर आणली होती. काय तुरीचं आपण तुरीचं वरण खाती काय? अगं मग ती काय भरड होत नाही का डाळ तयार? मला येतंय का? आपल्या घरी हाय का जातं फितं? हाय की. कुठं आहे? हाय की. मला नाही येत चालवायला ती जातं फितं. मग आधीच ती ताळ चालली असती तर नसतं का झालं? तुरी स्वस्त भेटते, त्या डाळ महाग भेटते. मागण स्वस्त इथं दुसऱ्या माणसाचं मारण करायचं. हे काय मला जुळतंय का काय? आते होत्या तेव्हा करत होत्या. ही मला जमतंय वे असलं. मग तुला जुळतं काय नुसतं खायला काय?
खायला जुळतं असं काय हात करून चालय काय खायला कळतं का हा खाया कोणाला शिकवावं लागतं जरी लाईट जरी गेली तर कानात घास जात नाही तोंडातच जातो शिकवायला करत नाही नाकात म्हण ग तोंडातून नाकात दयात तर नाही ती कानाकडे कसा काय हात जाईल असं आहे काय तुम्ही आता आडवं लावू नका मला तुम्ही आधी माझं परीक्षा बघितली लय डोकं खाल्लं या घरी टेन्शन थोडं होतं म्हणून आता लागलाय ह्याच्यावर भांडायला अगं पण आणलेल्या वस्तू नीट ठेवा उठ्या वस्तू मग काय मेस ठेवते म्हणून काय असं लिहिली काय कुठं हे बायांचीच कामं असते ती बायांची कामं तुम्ही लय कामं करताय आज किती दिवस झाले तुम्ही कामाला नाही हो मला सोडायला आला त्या दिवसच्या पासून खडाय ते आजपर्यंत खडाय आज पण तुम्हाला फोन यायची वाट बघताय तुम्ही पण म्हणला नाही कुठं तर फोन करून ऍडजस्ट करून जावं आज लागते कुठल्या पण गोष्टीची आज आपल्या त्याची बरोबर आहे की आज डागायला पदरच काय जातंय का मग ते अंड्यान नीट ठेवलं असतं आजचं डागून तर त्याला किड ही कशात लागते कशाला लागते तर म्हणजे तुम्ही ठेवायचं होतं मला काय सांगू नका तसलं खाना ना करणं बिनकामाचं मग कसं लागू हा तुम्हाला श्रावण महिन्यात अंडी मटणं खायला लागते कशाला खायला लागते ते खाजाला सांगितलंय तसलं काय कर जाणार म्हणून पुन्हा काय ऐकलंय त्या दिवशी मासं खाल्लं तर अगं ताई चांगलं काय तर शिकव तिला काय चांगलं शिकवायचंय राख्याला आला सोडायला तिथनं आल्यावर घरी परत खाल्ली अंडी करून आणि अजून फोनवर सांगते तर खाल्ली म्हणून मग माझ्या हातानं करून खाल्ली तो काय करून घातली ती काय माझ्या हातानं तुम्ही घरात करायची नव्हती आता मासं खाल्लं आणि त्या अंड्याचं काय आहे दावा ती बाहेर केलत घरात आणून दिली ती चुकी केली तुम्हाला पण तसं बाहेर मग काढायचं घरात अंडी ठेवली कशाला होय श्रावण सोमवारचं हायत मांड्या फेकून यायचे काय बाहेर मग घरात कशी काय ठेवली अंडी मग मी गावली म्हणूनच करून खाल्ली का नाही ताई काय तुम्हाला काय तसं माणसाला वाटतोय काय त्या फ्रीज मध्ये राहते ती तशी काय किती हुशार आहे माझा उपास आहे म्हणून मी खात नाही म्हणते